हॅलो मैत्रिणींनो, प्रीती क्रिएशनमध्ये मी तुमचं मनपूर्वक स्वागत करत आहे. मैत्रिणींनो, नेहमीप्रमाणे माझ्या प्रत्येक व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रेम देत आहे, त्याबद्दल धन्यवाद. मैत्रिणींनो, अशीच तुमची साथ माझ्यासोबत असू द्या. चला तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करू. आज आपण उलन मॅट बघणार आहोत. अगदी छोटीशी पण अशी दिसायला अगदी अट्रॅक्टिव्ह अशी एक सुंदर उलन मॅट आज आपण रेडी करणार आहोत. तर त्याकरिता साहित्य आहेत. बेस घेतलेले आहे. एका ताईचं म्हणणं होतं की तुम्ही व्हाईट बॅग वापरा. तर ताई, तुम्ही जर बघत असाल तर मी यावेळेस व्हाईट बेस घेतलेला आहे. तर व्हाईट बेस घेतलेला आहे. त्यानंतर वेगवेगळ्या कलरचे उलन घेतलेलं आहे, ग्ल्यू गन आणि ग्ल्यू स्टिक, कात्री. चला तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करू. सर्वात प्रथम आपण हे जे बेस आहे, हे बेसचं असं फोल्ड करून याचं मी सेंटर काढून घेते. बघू शकताय तुम्ही अशा प्रकारे हे मी सेंटर काढून घेतलं. त्यानंतर ह्या सेंटरच्या मधोमध आपल्याला स्क्वेअर काढायचा आहे. तुम्ही कात्री आपलं स्केलच्या सुद्धा मदतीने सेंटर काढून एक चौकोन बनवू शकता. बघू शकता मैत्रिणी, सगळ्यात पहिले मी एक असं चौकोन बनवून घेतलेलं आहे. तर सर्वात आधी आपण यावर उलननी काम करू. मैत्रिणी, व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. मैत्रिणी, यामध्ये सर्वात आधी आपल्याला मी ब्ल्यू कलर यूज करत आहे. ब्ल्यू कलरनी आधी स्क्वेअर बनवून घेत आहे. बघू शकताय तुम्ही. अशा प्रकारे आपल्याला स्क्वेअर बनवून घ्यायचा आहे. मैत्रिणी, ही जी उलन मॅट आहे तुम्ही स्वतः घरी रेडी करून एक रिटर्न गिफ्ट म्हणून पण देऊ शकता. खूप यूजफुल अशी ही आपली वस्तू बनवून रेडी होत आहे. यामध्ये मैत्रिणींनो, मी हे ब्ल्यू कलरच्या उलननी पूर्ण काम करून घेते. तुम्ही बघत आहे. चला तर मैत्रिणींनो, मी हे कंप्लीट करून घेते. मैत्रिणींनो, तुम्ही बघू शकता हे माझं ब्ल्यू कलरचं काम झालेलं आहे. त्यानंतर मी आतमध्ये एक छोटंसं पॅच सोडलेलं आहे. त्यामध्ये मी हे आपलं आकाशी कलर आहे ते लावून घेत आहे. मैत्रिणींनो, ही जी मॅट आहे ही वॉशेबल पण आहे. मी आधीच्या माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाण्याने वॉश करून सुद्धा दाखवली आहे आणि दुसऱ्या दिवशी सुकल्यानंतर ते पण दाखवलेलं आहे. हे अशा प्रकारे आता आतमधलं आपलं पूर्ण झालेलं आहे. बघू शकताय तुम्ही छान प्रकारे. त्यानंतर आता हे जे बाकी पोर्शन आहे त्यामध्ये आपण दुसरं ड्रॉइंग बनवून घेऊया. तर ते मी बनवत आहे. बघू शकताय तुम्ही पेनाच्या साहाय्याने. मैत्रिणींनो, ही जी मॅट आहे हे तुम्ही टी टेबलवर पण, जे हॉलमध्ये आपलं टी टेबल असते त्यामध्ये सुद्धा वापरू शकता. अशा प्रकारे पूर्ण आपल्याला छान हे पानाचं शेप काढून घ्यायचं आहे. त्यानंतर मैत्रिणींनो, यामध्ये आपल्याला उलनचं काम करायचं आहे. हे असं प्रकारे पूर्ण असं उलनचं काम करून घ्यायचं आहे. सगळ्यात पहिले मी आधी सगळ्या पाकळ्यांना उलन असं लावून घेत आहे. बघू शकताय तुम्ही अशा प्रकारे. तिथूनच आपल्याला करायचं आहे मैत्रिणींनो, कट करायचं नाही. जितकं आपल्याला सलग उलन वापरता येईल तितकं विदाऊट कट उलन वापरत जायचं. अशा प्रकारे पूर्ण छान आपल्याला करून घ्यायचं आहे. तर मैत्रिणींनो, मी आता हे पूर्ण असं करून घेत आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचं बघू. हे बघू शकता मैत्रिणींनो, हे आपलं सगळ्या प्रकारच्या आता पत्त्यांना आपलं उलन लावून झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला मी ऑरेंज कलर यूज करत आहे आणि यामध्ये ऑरेंज कलरच्या उलननी आपल्याला इथे उलन लावून घ्यायचं आहे. मैत्रिणींनो, याचं रेट कसं ठरवायचं ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ कुठेही स्किप न करता
तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. मी ऑरेंज आपलं डार्क येलो कलरचे 3 राऊंड करून घेता यामध्ये. अशा प्रकारे मी सगळ्या पत्त्यांमध्ये हे असं 3-3 राऊंड करून घेते. त्यानंतर आपण पुढचं बघू. मैत्रिणींनो, हे जेव्हा आपण ऑरेंज कलर लावत आहो प्रत्येक पाकळ्यांमध्ये, ते हे अल्टरनेटिव्ह लावायचे. म्हणजे या साईडनी घेतलं तर दुसरं त्या साईडनी, तिसरं या साईडनी. सॉरी, हे चुकलं. हे बघा माझं कसं चुकलं. तर हे मला या साईडनी पाहिजे होतं. ठीक आहे, तर हे मिस्टेक आपली झाली नाही पाहिजे. हे बघा मैत्रिणींनो, आता मी ठीक केलं आपल्या मॅट रांगोळीला. त्यानंतर आपल्याला यामध्ये पिंक कलरनी आपल्याला 1 ते 2 राऊंड करून घ्यायचं आहे. बघू शकताय तुम्ही. मैत्रिणींनो, लास्टमध्ये हिचं प्राईस कसं काढायचं ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. आणि जर आपल्याला रिटर्न गिफ्ट द्यायचं असेल तर हे स्वस्तात मस्त एक अट्रॅक्टिव्ह असं एक आपलं सुंदरसं एक वस्तू बनवून रेडी होत आहे. बघू शकताय तुम्ही अशा प्रकारे. आणि आपण जेव्हा रिटर्न गिफ्ट देऊ तेव्हा हे नवीन काही दिल्यासारखं आणि लोक यूजसुद्धा करतील ह्या गोष्टीला. तर असं काही देण्यात हरकत नाही. तर मी असे 3-3 राऊंड लावून घेते आपले पिंक कलरचे. बघू शकताय तुम्ही. अशा प्रकारे. चला मैत्रिणी, मी आता कंप्लीट करून घेते पूर्ण पिंक कलर. मैत्रिणींनो, बघू शकत आहे आपलं पिंक कलरचं काम पूर्ण झालेलं आहे. त्यानंतर आता आपण यामध्ये लाईट पिंक कलरचं उलननी काम करणार आहोत. याचे सुद्धा आपण 3 राऊंड करून घेणार आहोत. बघू शकताय तुम्ही. याचे सुद्धा मी असे 3 राऊंड करून घेते सगळ्या पाकळ्यांमध्ये. एक छोटंसं असं कॉर्नर एक सुटत आहे, त्यामध्ये सुद्धा आपल्याला दुसऱ्या कलरनी उलन फिलअप करायचं आहे. मैत्रिणींनो, त्यानंतर जे छोटंसं पार्ट उरलं आहे आपलं पाकड्यांचं, त्याच्यामध्ये मी व्हाईट कलर असं राऊंड करून फिल करत आहे. बघू शकताय तुम्ही. मैत्रिणींनो, अगदी अर्ध्या तासामध्ये आपली ही उलन मॅट बनवून रेडी राहणार आहे. बघू शकताय तुम्ही. त्यानंतर आता आपण यामध्ये पुढचं काम करू. त्यानंतर मैत्रिणींनो, ही आपली रांगोळी इतकी बनल्यानंतर आपल्याला यामध्ये असं एक संस्कार भारतीचं टच द्यायचं आहे. बघू शकताय तुम्ही. हे सगळ्यांनाच माहिती असेल आपलं संस्कार भारतीचे हे टच आहे. ठीक आहे, हे सगळीकडेच मी तसंच काढून घेते. आणि ते काढल्यानंतर यामध्ये आपल्याला उलनचं काम करायचं आहे. अशा प्रकारे हे बरोबर आपल्याला हे जे पाकडे आहेत त्याच्या मध्यभागी घेऊन पूर्ण असं बरोबर आपल्याला छान प्रकारे काढायचं आहे. तर चला मैत्रिणींनो, यावर आता आपण उलनचं काम करू. हे बघू शकता मैत्रिणींनो, तुम्हाला दिसत असेल छान प्रकारे. याच्यावरूनच आपल्याला छान असं पहिले छान असं ग्लू लावून घ्यायचं आहे. त्यानंतर असं करून छान शेपमध्येच आपल्याला हे छान पक्क करायचं आहे. सेम दुसऱ्या साईडचं पण आपल्याला तसंच करायचं आहे. हे जे 2 साईड आहे हे आपल्याला उलननी असे छान चिकटवायचे आहे. बघू शकताय तुम्ही. अशा प्रकारे छान असं पूर्ण फिल करून घ्यायचं आहे. उलननी छान शेप देऊन सुद्धा फिल करून घ्यायचं आहे. चला तर मैत्रिणींनो, मी सगळे आता पूर्ण करून घेते तसंच. मैत्रिणींनो, तुम्ही बघू शकता हे माझं 4ही बाजूला लावून झालेलं आहे ब्ल्यू कलर. त्यानंतर मी त्याच्या मध्यभागी ग्रीन कलरने उलनचं काम करत आहे. बघू शकताय तुम्ही. 1 राऊंड लावून झालेला आहे. मी सेकंड राऊंड घेत आहे. बघू शकताय तुम्ही. अशा प्रकारे मी सगळ्या ब्ल्यू कलरच्या आतमध्ये असं डार्क ब्ल्यू कलर करून घेत आहे. मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला हाईप पण करा. व्हिडिओ पूर्ण बघा मैत्रिणींनो. तुमच्या सहकार्यानेच मी इथपर्यंत पोहोचू शकलेली आहे. अशा प्रकारे मी आता पूर्ण ब्ल्यू उलनचं काम करून घेते. मैत्रिणींनो, बघू शकता हे आपलं सुंदरसं असं उलन मॅट बनत चाललेलं आहे. आता हे आपलं डार्क
ब्ल्यू कलरचं काम झालेलं आहे. त्यानंतर आता आपण सगळ्या पाकळ्यांमध्ये, सगळ्या याच्यामध्ये झटपट असं एक एक राऊंड ग्रीन कलरचं असं लावून घेणार आहोत. बघू शकताय तुम्ही सगळ्या याच्यामध्ये असं झटपट ग्रीन कलर लावून घेणार आहोत. मैत्रिणींनो, बघू शकता सगळ्यामध्ये आपलं ग्रीन कलर लावून झालेलं आहे. त्यानंतर आपण यामध्ये सगळ्या याच्यामध्ये आपण येलो कलर लावणार आहोत, ते पण डबल राऊंड करून. असं येलो कलर सगळ्या याच्यामध्ये आता आपण लावून घेणार आहोत. हे बघू शकताय तुम्ही सगळ्या याच्यात येलो कलर मी लावून घेत आहे. मैत्रिणींनो, हे लाईट झाल्यामुळे हे डार्क कलर आणखी छान उठून दिसत आहे. तर सगळ्या याच्यामध्ये मी असं येलो कलर फिक्स करून घेत आहे. मैत्रिणींनो, हे एक खूप सुंदर असं अप्रतिम ऑप्शन आहे आपलं रिटर्न गिफ्टचं. तुम्ही स्वतः पण बनवून स्वतःसाठी पण तुम्ही यूज करू शकताय. यामध्ये मी तुम्हाला कॉस्टसुद्धा सांगत आहे की कितीला हे एक मॅट आपल्याला पडेल आणि यासाठी किती आपल्याला खर्च लागलं, किती वेळ लागलं, सगळी माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा. मैत्रिणींनो, आणि नंतर त्यामध्ये सगळ्या येल्लो भागामध्ये आपल्याला छोटं रेड पॉईंट द्यायचे आहे. त्याकरिता मी हे असे छोटे उलनचे तुकडे केलेले आहेत. त्यानंतर हे आपल्याला असं चिकटवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे चिकटवायचं आहे की आणखी छोटं करावं लागेल, कारण की त्यामध्ये आपल्याला येल्लोसुद्धा दिसलं पाहिजे. त्यानंतर येल्लोसुद्धा दिसलं पाहिजे आणि रेडसुद्धा दिसलं पाहिजे, असं आपल्याला तिथे करायचं आहे. त्याप्रमाणे आपल्याला हे असं चिकटवून घ्यायचं आहे. मैत्रिणींनो, हे उलन मॅट बनवायला मला फक्त 1.5 ग्लू स्टिक लागलेली आहे. ही जी ग्लू स्टिक आहे ना, ही फक्त मला ही एक सुरू आहे आणि एक माझं आधीचं संपलेलं आहे, म्हणजे 1 किंवा सव्वा मॅक्झिमम 1.5 काम होईपर्यंत तर लागलेली आहे. त्यानंतर बेस तर मी स्वस्तातला वापरलेला आहे, नाही तर त्याची पण तुम्ही कॉस्ट जोडाल. त्यानंतर उलन मला अगदी 50 रुपयाचं वगैरे लागलेलं आहे, खूप झालं. तर याची कॉस्ट आपण जोडली तर आपल्याला मटेरियल फक्त 70-80 रुपयापर्यंत लागलेलं आहे आणि तुम्ही तुमची स्वतःची मेहनत जोडत आहे, त्यानुसार तुम्ही याची कॉस्ट ठरवू शकता. तर मॅक्झिमम आपण हे 120 रुपीजला वगैरे देऊ शकतो. इतकं सुंदर छोटंसं हे आहे. आणि आता यामध्ये आपल्याला आणखी एक गोष्ट करायची आहे, ती म्हणजे यामध्ये आपल्याला यामध्ये आपल्याला एक स्वास्तिक बनवायचं आहे. बघू शकताय तुम्ही, ते मी व्हाईट कलरच्या उलननी बनवत आहे. यामध्ये तुम्ही स्वास्तिकचं डबल शेडसुद्धा घेऊ शकता किंवा तुम्ही सिंगल पण ठेवू शकता. यामध्ये आपल्याला वेळ लागलेला आहे मैत्रिणींनो, 40 मिनिटच्या जवळपास वेळ लागलेला आहे हे सगळं करण्यामध्ये. तर मी तुम्हाला पूर्ण माहिती दिलेली आहे. आणखी जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला नक्की कमेंट करून विचारा. मी तुमच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देणार. असं हे छोटंसं आपलं हे उलन मॅट बनवून रेडी झालेलं आहे. खूप छान असं क्यूटचं दिसत आहे. त्यानंतर हे जे एक्स्ट्रा जे बेस आहे ते कट करून घ्यायचं आहे. हे बघा, ह्या व्हाईटमधून या व्हाईटमधून ह्या व्हाईटमधून हे व्हाईट, असं त्याचं ते छान दिसत आहे अगदी. बघू शकताय तुम्ही. तर मैत्रिणींनो, मी हे जे एक्स्ट्रा जे आहे ते कट करून घेते. चला तुम्हाला फायनल लुक दाखवते. मैत्रिणींनो, एक गोष्ट करायची राहून गेली होती. हे जे ग्रीन कलर आहे ते खूपच पतलं दिसत होतं. त्यामध्ये मी आणखी एक राऊंड आपलं ग्रीन कलरच्या उलनचं घेत आहे. ते मी तुम्हाला आधीच सांगणार होती, पण ते माझं राहून गेलं. मैत्रिणींनो, व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते. तुमची एक लाईक, कमेंट, हाईपनी खूप प्रोत्साहन मिळते. तर अशा प्रकारे थोडंसं असं डार्क शेड आल्याने आपली ही जी उलन मॅट आहे ती अजून छान उठून दिसते. अशा प्रकारे मी करून घेत आहे. मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक कराल,
आणि चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज. अशा प्रकारे बघू शकता मैत्रिणींनो, हे आपलं आजचं उलन मॅटचं व्हिडिओ झालेला आहे आणि मॅट तयार झालेली आहे, बघू शकताय तुम्ही. आता मी याचं एक्स्ट्रा कापड कट करते. मैत्रिणींनो, बघू शकता हे आपलं फायनल लुक आहे उलन मॅटचं.